तुम्हाला थंबनेलला दिसलंच असेल की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट आणि बटाटा टाकलेला आहे। आज आपण बीटापासून आणि बटाट्यापासून मस्त अशी एक नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर इथे पहा, मी एक बटाटा घेतलेला आहे आणि एक बीट घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला बीटाची आणि बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। साल काढल्यानंतर बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे। बीट मी साल काढण्याच्या अगोदरच धुवून घेतलं होतं। तर त्यानंतर आपल्याला बीट आणि बटाटा चिरून घ्यायचा आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चिरून घ्या। बीट आणि बटाटा चिरल्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिरलेलं बीट घालायचं आहे। बीट घातल्यानंतर त्यानंतर आपल्याला बटाटा घालायचा आहे। तुम्हाला किती जणांसाठी नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही ते बटाटा आणि बीट घेऊ शकता। मला 2 माणसांसाठी बनवायचा होता, त्यामुळे इथे मी एक बीट आणि बटाटा घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे आणि आलं घालायचं आहे आणि इथे मी 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला मिक्सरला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा। तर एका भांड्यामध्ये काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काकडी घालायची आहेत। इथे मी अर्धी काकडी बारीक चिरून घेतली होती। त्यानंतर एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतला होता। तर काकडी, कांदा, टोमॅटो घातल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 1.5 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत। तीळ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। यामध्ये आपण बीट वापरलेला आहे, त्यामुळे इथे मी भरपूर चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे, म्हणजे अगदी आपला हा पदार्थ छान दिसतो। कोथिंबीर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा कप या ठिकाणी बाजरीचं पीठ घालायचं आहे। त्यानंतर इथे मी बेसन पीठ घातलेलं आहे। बेसन पीठ घातल्यानंतर या ठिकाणी मी ओवा घेतलेला आहे, तर आपल्याला थोडासा हातावर चोळून घालायचा आहे। ओवा हातावर चोळला की पदार्थाला अगदी छान अशी चव येते। ओवा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून जिरा पावडर घालायची आहे। जिरा पावडर घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे, तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। तोपर्यंत तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर इथे पाहू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे, तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। आज आपण बीटापासून अगदी पौष्टिक हा नाश्ता तयार केलेला आहे। तुम्हाला आवडतील त्या भाज्यासुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा मुलांच्या नाश्त्यासाठी सुद्धा अगदी झटपट बनवू शकता। खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 7 ते 8 मिनिटात हा नाश्ता तयार होतो। तर इथे पाहू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे। आपल्याला पीठ हे एकसारखं करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे। तर इथे मी 10 मिनिटासाठी पीठ साईडला ठेवते। तर 10 मिनिटं झाल्यानंतर इथे मी रुमाल घेतलेला आहे, तर आपल्याला रुमाल ओला करून घ्यायचा आहे। रुमाल ओल्या केल्यानंतर आपण जशी चपातीला गोळा घेतो तसं आपल्याला इथे गोळा घ्यायचा आहे आणि छान असं आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। तर तुम्हाला कळलंच असेल की आज आपण बीटापासून छान असे थालीपीठ बनवत आहोत। ह्या थालीपीठांमध्ये आपण जी काकडी वापरलेली आहे त्यामुळे या काकडीने अगदी या थालीपीठाला छान अशी चव येते। तर इथे पाहू शकता पातळ असं थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला मध्ये थालीपीठाला होल पाडायचा आहे, म्हणजे लगेच छान असं भाजलं जातं। तर आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे। तर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे। तव्याला आपल्याला तूप लावायचं आहे। तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल किंवा बटरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता। तूप घातल्यानंतर त्यावरती आपल्याला थापलेलं थालीपीठ घालायचं आहे आणि छान दोन्ही साईडनी खरपूस आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे।
इथे पाहू शकता दोन्ही साईडनी मस्त असं हे थालीपीठ मी भाजून घेतलेलं आहे। कोथिंबीर घातल्यामुळे थालीपीठ अगदी छान दिसतंय, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी। तर त्यानंतर तुम्हाला इथे मी दुसरंसुद्धा थालीपीठ करून दाखवते। आपल्या चॅनलवर खूप अशा पौष्टिक थालीपीठाच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा। तर इथे पाहू शकता दुसरंसुद्धा थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला तव्यावरती घालायचं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला खरपूस हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। तव्यावरती थालीपीठ घातल्यानंतर त्यावरती आपल्याला तूप घालायचं आहे आणि मस्त दोन्ही साईडनी खरपूस आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता दोन्हीसुद्धा थालीपीठ मी छान असे भाजून घेतलेले आहेत। तर मस्त आपले बिटापासून हे थालीपीठ तयार झालेले आहे। तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल। तर व्हिडिओ आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका। तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत बाय।